नमस्कार. कलाक्षितिजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण झेंटँगलचे बेसिक डिझाईन पार्ट 2 करणार आहोत. ह्यात आपण आणखी काही सुंदरशा झेंटँगल डिझाईन्स आणि पॅटर्न्स एक्सप्लोअर करणार आहोत. जसं आपण पहिल्या भागामध्ये तब्बल 33 पॅटर्न्स ट्राय केले, त्याच प्रकारात आता आणखी काही पॅटर्न्स थोडे आणखी क्लिष्ट प्रकारातले ट्राय करणार आहोत. तर मग काय, सुरुवात करताय ना? माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा पेन आणि डायरी घेऊन या डिझाईन्स बनवायला सुरुवात करा. चला तर मग आजच्या भागामध्ये झेंटँगलचे आणखी काही सुंदरसे पॅटर्न्स एक्सप्लोअर करूयात, जेणेकरून आपल्याला झेंटल डिझाईन्स, डूडल किंवा मंडला आर्ट करण्यासाठी नवीन नवीन पॅटर्न्स मिळत राहतील. जसं आपण जाणतोच की झेंटँगल प्रॅक्टिस करणं हा एक सवयीचा भाग झाला की आपल्याला रोज त्याची लत लागते असं म्हटलं तरीही चालेल. कारण तुम्हाला रोज थोडा वेळ का असेना जर ह्या डिझाईन्सवरती काम करता आलं तर ह्यातूनच तुम्हाला पुढे आणखी सुंदरशा डिझाईन्स आणि त्यातून छानसे आर्टवर्क करता येतील. खरंच तुम्हाला फक्त रोज थोडा वेळ द्यायचा आहे. आणि जसं मी आधीही म्हटलं की ह्यातनं तुम्हाला एक मेडिटेशनचा आनंद मिळेल, तर तो एक्सपिरियन्स करायचा असेल तर रोज ह्यासाठी थोडासा वेळ नक्की द्या. बघा आता मी ह्या छानशा डिझाईन्स काढते. ह्या खरं तर मी कुठे पाहिलेल्या नाही आहे, पण मला जशा सुचतील त्या क्षणी त्या पद्धतीत मी काढत जाते. तुम्ही सुरुवातीला कॉपी करू शकता, काहीही हरकत नाही, पण हळूहळू तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न सुचायला लागतील. खरंच नक्की ट्राय करा. ह्यातून आपण आणखी कसे कसे आर्ट फॉर्म्स बनवू शकतो ह्याचे ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहेत, जे तुम्ही नक्की पाहत राहा. पण त्याआधी काही बेसिक डिझाईन्स, बेसिक बॉर्डर्स ह्या जर आपण प्रॅक्टिस केल्या तर हाताला एक छान रिदम येतो आणि तो रिदम येणंच गरजेचं आहे. जसं तुम्हाला गाण्याची लय सापडते प्रॅक्टिस करता करता, कॅलिग्राफीची छानशी एखादी लिपी सुचायला लागते, त्याच पद्धतीत डूडल, झेंटँगल करताना सुद्धा आपल्याला स्वतःचे काही पॅटर्न सुचत जाणं आणि त्यासाठी हात अगदी पक्का होत जाणं हे गरजेचं आहे. जसं आपण करत असताना डिझाईन्सचा विचार नाही करायचा, आपण फक्त त्या फ्लोमध्ये वाहत जायचं. म्हणजे एकदा एक पॅटर्न सुचला की तो रिपिटेटिव्ह फॉर्मने करत राहायचा. आपलं उद्दिष्ट फक्त हेच असायला हवं की आपला जो फॉर्म आहे तो सेम मेंटेन व्हायला हवा. म्हणजे एक लहान एक मोठं असं न होता ज्यावेळी प्रत्येक डिझाईन एकसारखी यायला लागते त्यावेळी आपल्याला खूप छान त्याचा रिझल्ट दिसतो आणि त्यामुळे होणारा आर्ट फॉर्मसुद्धा खूप सुंदर दिसतो. बस हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप पुढचा विचार नाही करायचा आहे, रोज एक एक स्टेप पुढे जायचं आहे. जसं आपण व्यायाम करताना करतो, जसं आपण डाएट करताना करतो, रोज थोडं थोडं त्या पद्धतीत रोज थोडं थोडं हे करत राहायचं आहे बस. आणि त्यातून येणारा रिझल्ट हा तुम्हाला अवघ्या काही दिवसातच दिसायला लागेल. तुम्हाला यातून काय काय आर्ट फॉर्म्स करता येतील त्याचे व्हिडिओज पाहायचे असतील तर ह्या पुढचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. हो, पण त्यासोबतच आत्ताच्या व्हिडिओमधले हे वेगवेगळे एक्सप्लोअर केलेले पॅटर्न्स आहेत ते सुद्धा बघा. कारण बोलता बोलता मी 11 डिझाईन्स केले, लक्षात तरी आलं का? मग तुम्ही हातात वही आणि पेन घेतलाय ना, मग माझ्यासोबत पुढचे डिझाईन्ससुद्धा ड्रॉ करा. इतकंच नाही तर तुम्ही जे काही प्रॅक्टिस करत असाल ते मला कमेंटमध्ये नक्की दाखवा. तसंच फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा मला तुम्ही टॅग करू शकता. तिथे सुद्धा आपलं चॅनलही आहे आणि त्यासोबतच ह्यावरचे व्हिडिओजसुद्धा. चला तर मग माझ्यासोबत पुढचे पॅटर्न्स ड्रॉ करत राहा.
तर मित्रांनो, आत्ताच्या आपल्या या भागामध्ये आपण तब्बल 22 डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स एक्सप्लोअर केलेले आहेत. मुळातच एखादा पॅटर्न किंवा एखादा पर्टिक्युलर फॉर्म आणि त्यामध्ये आपण किती परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करू शकतो हे आपण ट्राय करत राहायचं, जेणेकरून वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे फॉर्म्स आपण क्रिएट करू शकू. जसं आपल्या मनामध्ये खूप सारे विचार झाले असतील ना, तर त्यांना आपण हळूहळू सोडवत जातो. त्याच प्रकारे एक एक डिझाईन, एक एक फॉर्म, एक एक पॅटर्न आपण हळूहळू ड्रॉ करत जायचं आहे. खूप छान वाटतं. तुम्हीसुद्धा जर हे डिझाईन्स आता माझ्याबरोबर ट्राय केले असतील तर मला नक्की टॅग करा फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबच्या व्हिडिओमधल्या कमेंटमध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीत आपण काही बेसिक शेप्स आता करत आहोत आणि ह्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत, ज्यातून आपल्याला खूप छानसे आर्ट फॉर्म बनवता येणार आहेत. तर यासोबतच जेंटँगल डिझाईन बेसिक पार्ट 2 आज आपण पूर्ण करतोय. ह्यानंतर पुढच्या पार्ट्समध्ये ह्यापेक्षा आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स आपण एक्सप्लोअर करत राहणार आहोतच आणि त्यासोबतच नवनवीन आर्ट फॉर्मसुद्धा ट्राय करणार आहोत. ह्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.